स्टुडंट्स, वेलकम टू श्री कोचिंग क्लासेस. आजचा हा आपला सेशन आहे प्रॅक्टिस एट 1.3 रिमेनिंग क्वेश्चन्स. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1, 2, 3 कंप्लीट केले होते. आता रिमेनिंग 3 क्वेश्चन्स आज या सेशनमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. आज जे क्वेश्चन होणार आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि थोडे विचार करायला लावणारे क्वेश्चन आहेत. त्यामुळं फोकस करायचं आहे आणि कमीत कमी 2 टाइम्स तुम्हाला ते सॉल्व्ह करावे लागतील, तर तुमची ती क्लिअर होतील. काय डाऊट आला तर तुम्ही मला विचारू शकता. आता मी स्टार्ट करतोय क्वेश्चन नंबर 4. जसं आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं, पहिल्यांदा रीडिंग करायची आणि जे अननोन टर्म्स आहेत त्याला एक्स आणि वाय कन्सिडर करायचे. त्यानंतर मग इक्वेशन्स फॉर्म होतील, देन एलिमिनेशन मेथड अँड आन्सर, ही अशी प्रोसेस आहे. तर सगळ्यात पहिली प्रोसेसमध्ये फर्स्ट पार्ट आहे रीडिंग विथ अंडरस्टँडिंग. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its डिनॉमिनेटर. एक फ्रॅक्शन आहे, तर फ्रॅक्शन म्हणजे आपल्या डोळ्यासमोर 2 नंबर येतात, एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटर. तर या केसमध्ये आपण न्यूमरेटरला एक्स कन्सिडर करणार आहोत आणि डिनॉमिनेटर असणार आहे वाय. असा हा ओरिजिनल फ्रॅक्शन इथे तयार होतो, एक्स अपॉन वाय. ओके, तर आता पुढे बघूया. डिनॉमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर if both numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शन मध्ये 2 केसेस दिलेले आहेत, कंडिशन 1 आणि कंडिशन 2. बघा, पहिल्यांदा रीडिंग केलं की एवढं सगळंच क्लिअर होईल असं नाही. त्यासाठी मी सांगितलं की पुन्हा रीड करा 2 टाइम 3 टाइम. तर पहिल्या वेळेस एवढं तरी क्लिअर झालं की आपल्याला फाइंड काय करायचं आहे. आपल्याला फाइंड करायचं फ्रॅक्शन. सो फ्रॅक्शन मध्ये आपण 2 व्हेरिएबल घेऊया, न्यूमरेटर एक्स, डिनॉमिनेटर वाय. आता इथे बघा मी बोर्डवरती लिहिलेलं आहे. प्रॅक्टिस एट 1.5 क्वेश्चन नंबर 4. लेट द न्यूमरेटर बी एक्स अँड द डिनॉमिनेटर बी वाय. हेन्स द ओरिजिनल फ्रॅक्शन इज एक्स अपॉन वाय. तसं दिलंय बाय फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन म्हणजे आपलं पहिलं स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट पुन्हा एकदा रीड करतो आणि मग आपण तयार करूया इक्वेशन. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज आलाय म्हणजे इज पासून पुढे राईट साइड असते आणि इज पर्यंतचा पार्ट म्हणजे लेफ्ट हँड साइड. बघा, इक्वेशनला 2 साइड असतात, LHS अँड RHS. तर जिथे इज आलाय ना तिथे इक्वल टू साइन आपल्याला घ्यायचा आहे. तर डिनॉमिनेटर इज, या ठिकाणी डिनॉमिनेटर आपण वाय कन्सिडर केलाय, त्यामुळे मी इथे वाय लिहितो. द डिनॉमिनेटर इज, हा आला इज म्हणजे इक्वल टू साइन. आता पुढे जे काय वर्डिंग आहे ते पुढे लिहायचं. डिनॉमिनेटर इज 4 more than, सी 4 more than मीन्स प्लस साइन, मोर दॅन आहे म्हणून प्लस साइन. ट्वाइस इट्स डिनॉमिनेटर, ट्वाइस आहे म्हणून लिहायचे 2x ऑफ इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर आहे x, ट्वाइस दिलाय म्हणून 2x. आय रिपीट, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice of its numerator. This is our equation. We need to write this equation into standard form like this. 2x, wait. Okay, in this example I am going to teach you one different method, elimination by substitution. This is the value of y. Say this equation as equation 1. बघा, फोकस करा. या 4th एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड शिकवणार आहे, कारण ही मेथड आपली झाली नाही आता 10th मध्ये. तर आता चान्स आहे, इक्वेशन ऑलरेडी वायच्या फॉर्म मध्ये आहे. सबस्टिट्यूशन मेथडची कंडिशन आहे की इक्वेशन एकतरी एक्सच्या फॉर्म मध्ये लिहा किंवा वायच्या फॉर्म मध्ये लिहा. इथे ऑलरेडी आपल्याला वाय इक्वल टू हे सगळं मिळालं. असं समजा की ही वायची व्हॅल्यू आहे, तर आपण ही वायची व्हॅल्यू डायरेक्टली इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो आणि एक्स फाइंड आउट करता येतो. म्हणूनच याला नाव दिलेलं आहे सबस्टिट्यूशन मेथड. लक्षात घ्या, मी आता इथे सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार आहे. तर नोट डाऊन करा, इक्वेशन 1 हे असंच राहणार आहे, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मी लिहिणार. ओके, राईट. आता यानंतर मी तुम्हाला सेकंड इक्वेशन सांगतो. काय असेल सेकंड इक्वेशन, रीड करावं लागेल परत. कंडिशन आहे डिनॉमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांमध्ये 6 हा नंबर रिड्यूस करायचा. रिड्यूस करायचे मीन्स मायनस करायचे. पहिले ही स्टेप आपण कंप्लीट करू.
डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर दोन्ही साईडला 6 मायनस करायचे. सो y मायनस 6 इक्वल टू x मायनस 6. परत एकदा रीड करतो. द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजे राईट साईडला न्यूमरेटर आहे, x मीन्स न्यूमरेटर, तर याचा आपल्याला 12 टाइम्स घ्यायला सांगितलं, मल्टिप्लाइंग बाय 12. आता हे इक्वेशन आहे ॲज गिवन information. Now we have to simplify this equation into standard form. Y minus 6 equal to 12 multiplying by x. It is 12x. 12 6 are is 72. Okay. Now right hand side and left hand side मध्ये काय टर्म्स ट्रान्सफॉर्म करायचे आहेत आणि आपल्याला स्टँडर्ड फॉर्म आणायचा आहे. तर हे इक्वेशन लिहितोय मी 12x ॲज इट इज. हा y इकडे शिफ्ट केला, निगेटिव्ह y झाला आणि 72 वायच्या जागी येणार आहे. म्हणजे रिप्लेस करतोय मी y आणि 72, या दोघांचे प्लेस चेंज करतोय. तर वायच्या 72 ला रिप्लेस केलं y ने, इथे येणार 72 मायनस 6. 72 मायनस 6 आन्सर काय येतं 12x मायनस y इक्वल टू 66. याला म्हणूया आपण इक्वेशन 2. इक्वेशन 2 इन स्टँडर्ड फॉर्म. आता या इक्वेशन मध्ये तुम्हाला y दिसतोय, या y ला आपण या y च्या व्हॅल्यूने रिप्लेस करू शकतो. यालाच म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. ओके, इथे स्टेटमेंट लिहावं लागेल. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 2. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 2. y ची जी व्हॅल्यू होती ती इक्वेशन 2 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायची. इक्वेशन 12x, दिस इज इक्वेशन 2. 12x मायनस 4 प्लस 2x. हा जो y आहे याला मी ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. 4 प्लस 2x इक्वल टू राईट हँड साइड 66. ओके, आता इथून y निघून गेलेला आहे, y चं एलिमिनेशन झालेलं. आता तुम्हाला फक्त x च्या टर्म दिसतील, तर आपल्याला x फाइंड आउट करायचं. 12x हा जो निगेटिव्ह साइन आहे ब्रॅकेट मध्ये दोन टर्म्स आहे. सर निगेटिव्ह साईनमुळे ब्रॅकेटचे साइन चेंज होतात, म्हणजे ब्रॅकेटला मायनसने आपण मल्टिप्लाय करणार. सो साइन चेंज झाले -4 -2x, तुम्ही बघू शकता. आता पुढच्या स्टेप मध्ये काय होईल, ज्या लाईक टर्म्स आहेत, लाईक टर्म्स म्हणजे सेम व्हेरिएबल सेम पॉवर असलेल्या जे टर्म्स असतात त्यांचंच ऍडिशन सबट्रॅक्शन करता येतं. ठीक आहे, तर इथं आहे 12x आणि 2x, या दोघांचे कॅल्क्युलेशन होणार आहे. 12x मायनस 2x सबट्रॅक्शन आहे, आन्सर 10x. आणि हा -4 तुम्ही बघताय कॉन्स्टंट नंबर आहे 66. या दोन लाईक टर्म, हा -4 राईट मध्ये जाऊन 66 मध्ये ऍड होणार आहे. तर याचे झाले ऍडिशन 70. लेफ्ट साइड आहे 10x. 10x इक्वल टू 70. तर यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू सांगता येईल. मी इथे साईडला लिहिले व्हॅल्यू ऑफ x इज 7. हे x चा आन्सर आलेला आहे. आता आपण y कडे जाऊया. आपण y ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. इथे स्टेटमेंट लिहिलंय पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. ही x ची व्हॅल्यू आहे जी आत्ताच आपण काढलेली आहे. ही आपल्याला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची. इक्वेशन 1 मध्ये y आहे. इक्वेशन 1 इथे लिहिले y इक्वल टू 4 प्लस 2x. तर जिथे x आहे तिथे आपण रिप्लेस करूया 7 ने. 4 प्लस 2 7 जा, तर 2 7 जा आन्सर आहे 14. 14 प्लस 4 ऍडिशन केली, y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 18. तर अशा प्रकारे आपण हे सम सॉल्व्ह करू शकतो. सबस्टिट्यूशन मेथड मी इथे यूज केलेली आहे. ठीक आहे, आता याचा आपल्याला प्रॉपर आन्सर लिहायचा आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आन्सर लिहिणं कंपल्सरी आहे. ते आन्सर लिहिलं फ्रॅक्शन इज 7/18. या पद्धतीने ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करता आपल्याला फुल मार्क्स मिळतात. आता एक गोष्ट तुम्ही वेगळी ट्राय करू शकता. मी सबस्टिट्यूशन मेथड यूज केली, तुम्ही एलिमिनेशन मेथड पण यूज करू शकता. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट ही मेथड जरी अप्लाय केली तरी आन्सर सेम येणार आहे. आणखीन जर तुम्हाला भरपूर वेळ आहे घरामध्ये, आणखीन काहीतरी नवीन ट्राय करायचं, तर तुम्ही याला डिटर्मिनंट मेथडने पण सॉल्व्ह करा. जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं नॉलेज वाढणार आहे आणि तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होतील. आपल्याला तिन्ही मेथड परफेक्ट करायचे, एकाच मेथडला पकडून राहायचं नाही. एलिमिनेशन मेथड पण आली पाहिजे, सबस्टिट्यूशन मेथड, डिटर्मिनंट मेथड आणि ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड रेअरली यूज होते, त्याला लिमिटेशन्स आहे, पण या मेथड आपण मॅक्सिमम 90% केसमध्ये वापरू शकतो. ठीक आहे, हा क्वेश्चन थोडा विचार करायला लावणारा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत.
पहिला क्वेश्चन रीड करतो. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. तुमच्या डोळ्यासमोर पिक्चर तयार करायचं इमॅजिनेशन मध्ये. एक मोठा असा ट्रक आहे आणि त्या ट्रक मध्ये आपल्याला 2 टाईपचे बॉक्स ठेवायचे. एक बॉक्स आहे A टाईपचा आणि दुसरा बॉक्स आहे B टाईपचा. ठीक आहे, किंवा असं इमॅजिन करा की एक रेड कलरचा आहे आणि एक ब्ल्यू कलरचा आहे. असे 2 वेगवेगळ्या टाईपचे बॉक्सेस ट्रकमध्ये ठेवायचे. त्या ट्रकची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे 10 टन. 10 टन पेक्षा जास्त ट्रकमध्ये लोड आपल्याला करता येत नाही. तुम्हाला मी ते पिक्चरमध्ये दाखवतो. हा आपला ट्रक आहे. तर या ट्रकमध्ये आपल्याला बॉक्सेस लोड करायचे आहेत. काही A टाईपचे बॉक्स असतील आणि काही B टाईपचे बॉक्स आहेत. आणि ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन्स. आता तुमच्या सिच्युएशन लक्षात आली असेल. तर आपल्याला इथे क्वांटिटी दिली आहे A बॉक्सची. पहिल्या सिच्युएशन मध्ये क्वांटिटी आहे 150. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, then it weighs 10 tons. बघा, पहिल्या सिच्युएशन मध्ये A टाईपचे बॉक्स आहेत, इथे लिहितो मी 150, आणि B टाईपचे बॉक्स आहेत 100. या दोघांचं मिळून वजन होत आहे 10 टन्स. ठीक आहे, फर्स्ट सिच्युएशन. सेकंड सिच्युएशन अशी आहे, सेम ट्रक. नाउ A type boxes are 260 and B type boxes are 40. Then it total weight is 10 ton. म्हणजे ही ट्रक कम्प्लिटली फुल होते या क्वांटिटीने ठेवले तर. आता इथे A ची क्वांटिटी जास्त आहे, B ची क्वांटिटी कमी आहे, तरी वजन बॅलन्स आपल्याला करायचं आहे. 10 पेक्षा कमी पण नाही झालं पाहिजे, जास्त पण नाही झालं पाहिजे. या क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे की 10 टन वजन झालं पाहिजे. हा असा क्वेश्चन आपल्या समोर आहे. तर आपल्याला फाइंड काय करायचं बघा. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड, फाइंड द वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स. आता आपल्याला इथे क्वांटिटी दिलेली आहे बॉक्सेसची. 150 असेल, 100 असेल किंवा 260 आणि 40. ट्रकचं वजन पण दिलेलं आहे. पूर्ण ट्रकचं वजन आहे 10 टन. या सगळ्यामध्ये तुम्हाला एका बॉक्सचं सिंगल वेट किती असेल, एचं काय वजन असेल आणि बीचं काय वजन असेल, 10 असेल, 20 असेल, 50, 100 जे काय असेल, तर एचं काढायचं आणि बी दोघांचं पण काढायचं. तर आपल्याला एचं वेट जे आहे ते कन्सिडर करावं लागेल x kg आणि बी ला म्हणूया आपण y kg. किंवा आपण ऍज इट इज एचं वेट घेऊया स्मॉल a kg आणि बी या बॉक्सचं वेट असेल b kg. प्रत्येक वेळेस एक्स आणि वायच घेतला पाहिजे असं काय नाही. फॉर अ चेंज म्हणून मी आता या क्वेश्चन मध्ये A बॉक्स साठी स्मॉल a घेतो आणि B बॉक्स साठी B स्मॉल b kg मध्ये घ्यायचं. ठीक आहे, मग आता हे जर वजन आपण kg मध्ये कॅल्क्युलेट करणार आहे, इथलं वजन टन मध्ये दिलेलं आहे. तर मॅथ्स मध्ये असं असतं, ज्यावेळेस आपण एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, दोन्ही क्वांटिटी सेम पाहिजे, इक्वेशन असेल किंवा रेशो प्रपोर्शन असेल. तर इथे kg असेल तर आपल्याला हे टनचे पण kg मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, तर छोटंसं युनिट कन्व्हर्जनचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय एक्स्ट्रा माहिती म्हणून. हे काय रायटिंग करायची गरज नाही, फक्त मी तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं पाहिजे म्हणून दाखवलंय. हे लिहून घेऊ नका. आता पण ह्याच्यानंतर जो चार्ट देणार आहे मी छोटासा, तो तुम्ही कुठेतरी नोटबुक मध्ये साईडला लिहून ठेवा, तो तुम्हाला कधीही कुठेही कामाला येईल. ओके, हा जो चार्ट आहे तो तुम्हाला फक्त वेट साठी कामाला येणार आहे. वजन कशा कशामध्ये मोजतात. तर एकदम सगळ्यात छोटा युनिट मी इथे घेतलाय मिलीग्रॅम. मिलीग्रॅम पासून स्टार्ट करतोय. फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला हा चार्ट शेअर करतो. 1 ग्रॅम इक्वल टू 10 मिलीग्रॅम्स. हा पहिला स्मॉलेस्ट युनिट. त्यानंतर आहे 1 kg. 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम. तुम्ही पाहिलं असेल डिजिटल जे असतात वजन काटे त्याच्यामध्ये. 1 kg 1000 ग्रॅम आहे, तर हाफ kg किती असणार आहे, 500 ग्रॅम असणार आहे. त्यानंतर आहे पुढचं 1 क्विंटल, म्हणजे जे धान्य आहे गहू किंवा ज्वारी ते क्विंटल मध्ये मेजर केलं जातं. तुम्ही बऱ्याच वेळेस घरामध्ये ऐकलं असेल, तर क्विंटल मध्ये असतात 100 kg. ठीक आहे, त्यानंतर आहे टन. म्हणजे एखाद्या ट्रक मध्ये ज्यावेळेस या वस्तू लोड केल्या जातात तर ट्रकचं वजन हे टन मध्ये मोजलं जातं. म्हणजे जेवढा जास्त साईज मोठा असेल तसे हे युनिट
चेंज होत जातात. ओके, तर एका टन मध्ये बसतात 1000 किलोग्रॅम, म्हणजे 10 क्विंटल पण याला म्हणता येईल. 10 क्विंटल्स 1000 किलोग्रॅम्स. तर आता आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलाय ट्रकचं जे कॅपॅसिटी आहे, मॅक्सिमम कॅपॅसिटी 10 टनचे आहे. म्हणजे हे आपल्याला यूज करायचे क्वेश्चन मध्ये, स्पेशली हा वाला 10 टन्स इक्वल टू 10,000 किलोग्रॅम. म्हणजे ती एक ट्रक एका वेळेला 10,000 किलोग्रॅम एवढं वजन कॅरी करू शकते. ओके, हा लिहून घ्या चार्ट. क्वेश्चन नंबर 5 च्या आन्सर मध्ये आलो आपण. मगाशी चार्ट दिला होता त्यावरून मी इथे लिहिलंय 10 टन इक्वल टू 10,000 किलोग्रॅम. म्हणजे मी वेट केजी मध्ये कन्वर्ट केलंय. आता आपल्याला ए आणि बी या बॉक्सचे वेट पण कन्सिडर करायचे. इथे लिहिले वेट ऑफ टाइप ए बॉक्स बी ए केजी अँड वेट ऑफ टाइप बी बॉक्स बी बी केजी. म्हणजे या एका पर्टिक्युलर क्वेश्चन साठी मी एक्स आणि वायच्या ऐवजी ए आणि बी हे दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत. ओके, पुढे येऊया आपण फर्स्ट कंडिशन. बाय फर्स्ट कंडिशन 150A हा ए आहे इथं. 150A प्लस 100B इक्वल टू 10,000 हे ट्रकचं वेट आहे. सेकंड कंडिशन, ए टाईपचे बॉक्स वाढलेले आहेत. 260A प्लस 40B इक्वल टू 10,000 असं हे सेकंड इक्वेशन या ठिकाणी तयार झालेले. तर दोन्ही इक्वेशनचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला ए चे कोएफिशियंट आणि बी चे कोएफिशियंट कुठेही सेम नाही दिसणार. प्लस याच्यामध्ये तुम्हाला एकाच टेबल मध्ये आलेले 2 नंबर पण दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला थोडा विचार करून याला सेम करावं लागेल. तर आपण असं करूया, फर्स्ट इक्वेशन जे आहे इथे तुम्ही 100 बघताय, इथे 40 आहे. या 100 ला आपण 40 मध्ये कन्वर्ट करू शकतो, पण त्याला 2 स्टेप लागतील. तर पहिली स्टेप अशी आहे इक्वेशन 1 मध्ये 100 आणि 40. बघा मी बी ला टार्गेट केलंय की मला बी चे कोएफिशियंट सेम करायचे आणि बी ला एलिमिनेट करायचे. ठीक आहे, तर बी वरती फोकस करा. 100 आणि 40चं कसं काय करता येईल बघा. 40 ला मल्टिप्लाय करून 100 तर आणता येत नाही. मग आपण असं करूया, हा जो इक्वेशन 1 आहे याला पहिला आपण 10 ने डिवाइड करू. याला 10 ने डिवाइड केला, इथे येणार आहे फक्त 10 आला. त्यानंतर 10 चे 40 करायचे तर 4 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे 2 ऑपरेशन करावे लागतील. ऑपरेशन 1 इक्वेशन 1 डिवायडिंग बाय 10 म्हणजे इथं सगळे चेंजेस होतील, पण इथे राहणार आहे 10B. त्याला परत 4 ने मल्टिप्लाय केलं की त्याचा 40 होणार आहे. ओके, ट्राय करूया मग. राईट, सी डिवायडिंग इक्वेशन 1 बाय 10 हे पहिलं ऑपरेशन केलंय. 10 ने डिवाइड केल्यामुळे इथे 0 कॅन्सल झाला, इथे 0 कॅन्सल झाला, याच्यात एक 0 कॅन्सल झाला. 10चं डिव्हिजन इझी, फक्त 0 कॅन्सल झाले. हे जे न्यू इक्वेशन आहे मी याला पुढचा नंबर दिला इक्वेशन 3 आयडेंटिफिकेशन साठी. त्याच्या पुढचं ऑपरेशन आपण घेतलंय मल्टिप्लाइंग इक्वेशन 3. हा इक्वेशन 3 बाय 4, कारण आपल्याला इथे 40B आणायचे, इथे 10 आहे. ठीक आहे, मग याला फुल इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे चेंजेस झाले. 15 4 जा 10 4 जा आणि 1000 आहे, 1000 4 जा 4000. दिस इज आवर इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 1 पासून इक्वेशन 3 तयार झाला, 3 पासून 4 तयार झाला. म्हणजे एकाच इक्वेशनचे 3 वेगवेगळे सिमिलर इक्वेशन आहे. तर आता इक्वेशन 1 आणि 3 स्किप करा, फक्त इक्वेशन 2 आणि 4 चा विचार करायचा. 2 आणि 4 ला सॉल्व्ह करायचं. ओके, तर इथे ऑपरेशन आहे 40B पॉझिटिव्ह आहे, मीन्स आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. इथे लिहिले सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 2. 4 फ्रॉम 2 ची मांडणी केलेली आहे. 260A प्लस 40B इक्वल टू 10,000. त्याच्यातून हा इक्वेशन मायनस करतोय 60A 40B अँड 4000. सबट्रॅक्शन मध्ये साइन चेंज केले. 260 मायनस 60 हे ओरली सॉल्व्ह करता येईल. 260 मायनस 60 इथे आलं 200A. 40B सेम आहे, सो कॅन्सल झाले. तर राहिले 10,000 मायनस 4,000, सबट्रॅक्शन आली 6,000. दिस 6,000 डिवायडेड बाय 200, 6,000 डिवायडेड बाय 200, व्हॅल्यू ऑफ ए इज 30. या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 30 आहे, म्हणजे जे ए टाईपचे बॉक्सेस आहेत त्याचं वजन आहे 30 kg. एका बॉक्सचं वजन आहे 30 kg. ओके, सी पुट ए इक्वल टू 30. सो व्हॅल्यू ऑफ ए इज 30. सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 ला मी इथे चूज केलं. इक्वेशन 1 मध्ये आपल्याला ए दिसतंय. ए ला मी 30 लिहिला, मल्टिप्लाय झाले 15 3 जा 45 00 100B अँड 10,000 ॲज इट इज. 4,500 10,000 मधून मायनस केले. नेक्स्ट स्टेप मध्ये हे सबट्रॅक्शन आहे 5,500. 100B इक्वल टू 5,500. तर याला आपल्याला कॅन्सल करायचं आणि बी ची व्हॅल्यू काढायची. 5,500 डिवायडेड बाय 100
म्हणजे इथे हे 0 0 कॅन्सल होतात डिव्हिजनमध्ये. तर बी ची व्हॅल्यू राहते 55. बी म्हणजे इथे टाईप बी आहे. टाईप बी या बॉक्सचे वेट आहे 55 kg. आता एंडिंगला तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. वेट ऑफ टाइप A box is 30 kg and weight of type B is 55 kg. Okay, right. Number 6. Out of 1900 kilometer, we shall travel some distance by bus and some by aeroplane. विशालने एक डिस्टन्स आहे 1900. हे डिस्टन्स आपल्या समोर आहे बोर्डवरती. ते दोन प्रकारे त्यांनी ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. एक आहे बस आणि दुसरा आहे एरोप्लेन. तर त्यामध्ये बसचा स्पीड आपल्याला दिला आहे. बस ट्रॅव्हल विथ द ॲव्हरेज स्पीड 60 km/h and the average speed of aeroplane is 700 km/h. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by the bus. Okay. या ठिकाणी जर्नी अशी झालेली आहे विशालची. त्याचा टाइम पण दिला आहे आणि डिस्टन्स पण दिलेला आहे. त्या ठिकाणी त्याने डिस्टन्स कव्हर केलंय 1900 आणि त्याला टाइम इथे टोटल टाइम त्याने वापरलाय. टाइम ट्रॅव्हल 5 hours. ट्रॅव्हलिंग टाइम इथे आहे 5 hours. ओके. तर आता मी तुम्हाला क्वेश्चन कसा आहे तो थोडा क्लिअर करतो, त्यानंतर आपण सॉल्व्ह करूया. की टोटल डिस्टन्स आहे 1900. यापैकी काही भाग नेमकं किती आहे डिस्टन्स हे आपल्याला माहित नाही, की त्यांनी बसने कव्हर केलं. तर बसचा स्पीड आपल्याला दिलाय 60 km/h. म्हणजे इथून सपोज ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत, घरापासून एअरपोर्ट पर्यंत बसने गेलाय. बसचा स्पीड होता 60 km/h. आता या एअरपोर्टचा जो आहे पॉइंट बी, इथून ते दुसऱ्या एअरपोर्ट पर्यंत सी डिस्टन्स हे त्याने प्लेनने कव्हर केलं आणि प्लेनचा स्पीड होता 700 km/h. ओके. तर हे जे दोन्ही स्पीड दिलेले आहे, टोटल डिस्टन्स दिलेला आहे, फक्त आपल्याला इंडिव्हिज्युअल टाइम दिला नाही की बसला किती टाइम लागला आणि प्लेनला जर्नीसाठी टाइम किती लागला, तो आपल्याकडे नाही. बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर पहिला आपण कन्सिडर करूया की बसने त्याने x hours एवढा ट्रॅव्हलिंग केलाय आणि एरोप्लेनचं ट्रॅव्हलिंग होता 2 hours. y hours. म्हणजे असं कन्सिडर करा की तो बसने 2 तास गेला आणि एरोप्लेनने 3, असे टोटल 5 तास. एक एक्झाम्पल मी दिलं. तर इथं आपण घेऊया अननोन आहे. बसचा ट्रॅव्हलिंग टाइम होता x hours, एरोप्लेनचा ट्रॅव्हलिंग टाइम आहे y hours. हे दोन्ही मिळून होतात 5 hours. म्हणजे हे आपलं एक इक्वेशन तयार होतं. ओके. तर आता आपण इक्वेशन तयार करूया. तुमच्या लक्षात आलं असेल मी x काय घेतलंय, y काय घेतलंय. तो हॉट्स क्वेश्चन आहे, त्यामुळे हे एवढं एक्सप्लेन करावं लागेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ 1-2 वेळा बघावा लागेल, स्पेशली लास्ट क्वेश्चन. हे लिहायचंय जे काही गिव्हन इन्फॉर्मेशन आहे. टोटल डिस्टन्स 1900 km. टाइम ट्रॅव्हल, जर्नी टाइम आहे टोटल 5 hours. लेट द ट्रॅव्हलिंग टाइम बाय बस. बसने जो टाइम ट्रॅव्हल केलाय तो आहे x hours. एरोप्लेनचा टाइम आहे इथे y लिहिलाय. ट्रॅव्हलिंग टाइम बाय एरोप्लेन y hours. तर पहिलं इक्वेशन तयार करायच्या अगोदर एक फॉर्म्युला यूज करावा लागेल, डिस्टन्स फॉर्म्युला. तर डिस्टन्स फॉर्म्युलाच काय यूज करतोय, कारण आपल्याकडे स्पीड दिलेला आहे आणि टाइम पण आहे. पण बसचं डिस्टन्स किती आहे आणि एरोप्लेनचं डिस्टन्स किती हे आपल्याकडे नाही. त्यामुळे डिस्टन्सला कॉन्स्टंट ठेवून, पण डिस्टन्स दिलेला आहे, तोच फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा. टाइम मल्टिप्लाय बाय स्पीड. हे आहे आपलं पहिलं इक्वेशन, फर्स्ट कंडिशन. हा आहे स्पीड. स्पीड बाय बस 60 × x प्लस स्पीड बाय एरोप्लेन स्पीड इंटू टाइम. या दोघांचं मल्टिप्लिकेशन हा फॉर्म्युला इथे वापरलाय. डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू स्पीड प्लस एरोप्लेन. तर प्लस काय केले, कारण त्यांनी दोन्ही डिस्टन्स एकाच वेळेत कव्हर केले. पहिला बस आणि नंतर एरोप्लेन. हा बस प्लस एरोप्लेन. टोटल डिस्टन्स आहे त्याचा 1900. म्हणजे राईट साईडला डिस्टन्स आहे. डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू स्पीड, टाइम इंटू स्पीड. ओके. हा झाला फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन, सेकंड कंडिशन. याच्यामध्ये टाइम आहे. टाइमचं इक्वेशन तयार केलं. टाइमला कॉन्स्टंट ठेवलाय 5. इथे दिलेला आहे टोटल टाइम. एकदा बसचा टाइम आहे x आणि दुसरा y, एरोप्लेनचा टाइम. दोघांचा मिळून झाला 5. आता आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 700. इक्वेशन 2 ला सिलेक्ट केलंय कारण आपल्याला y चे कोएफिशिएंट सेम करायचे. आता मी y ला टार्गेट केलंय, x ला नाही केले, कारण x आपल्याला काढायचं आहे. बघा क्वेश्चन मध्ये सांगितलंय फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बस. म्हणजे फक्त बसचंच कॅल्क्युलेशन करायचं.
एरोप्लेनचं काढायची गरज नाही, वायची व्हॅल्यू काढायची काही गरज नाही. फक्त आपल्याला एक्सचे कॅल्क्युलेशन करायचे, एक्सची व्हॅल्यू काढायची आणि बसचं डिस्टन्स काढायचं, एवढं फक्त लक्षात असू दे. त्यामुळे मी वायला कोएफिशियंट सेम केलाय आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड करतो. एलिमिनेशन मेथड आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 700, मल्टिप्लिकेशन झालं फुल इक्वेशन से इक्वेशन 3. आता सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 3, सबट्रॅक्शनची इथे मांडणी केली. तर आता सबट्रॅक्शन करतो 700x मायनस 60, डिफरन्स आला 640x. इथे 700y 700y कॅन्सल झाले आणि राईट साईडला आहे इथं मायनस साइन, फरक आहे 1600. हे 1600 डिवायडेड बाय 640, हे सॉल्व केले की आन्सर येतं x इक्वल टू 2.5. डिव्हिजन आहे 2.5, म्हणजे x ची व्हॅल्यू आहे 2.5. x काय होता, बसचा टाइम आहे, म्हणजे बसने ट्रॅव्हलिंग करायला 2.5 hour लागतो. पण आपल्याला टाइम नाही पाहिजे, आपल्याला डिस्टन्स पाहिजे, म्हणजे याचा आन्सर अजून येणं बाकी आहे. तर एवढं कम्प्लीट करा, त्यानंतर आपण बसचा डिस्टन्स काढूया. ओके, तर आपल्याला बसचा टाइम आहे, नोट डाउन. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बस, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बस इज 60x किलोमीटर. याच्यामध्ये 60 हा स्पीड आहे, x हा टाइम आहे. तर टाइमची आपण व्हॅल्यू काढली 60 मल्टिप्लाइंग बाय 2.5. तर हे 2.5 ने मल्टिप्लाय केले की आन्सर येतं 150 किलोमीटर. म्हणजे विशालने बसने 150 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. तर एरोप्लेनचं क्वेश्चन मेन्शन केलं नाही, एरोप्लेन फाइंड करायची काय गरज नाही, त्यामुळे आपण इथेच थांबतो. हे तुमचं फायनल आन्सर, राईट.